छगन भुजबळ यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी मागणी त्यांच्या एका समर्थक कार्यकर्त्यानं केलेली आहे। तर छगन भुजबळ यांच्याकडे कार्यकर्त्यांनी ही मागणी केल्याची माहिती आहे। नाशिकमधील संघर्ष मेळाव्यामध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले। राष्ट्रवादीचे मोठे नेते असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये, त्यामुळे फक्त छगन भुजबळच नाही तर त्यांचे कार्यकर्ते समर्थक सुद्धा नाराज आहेत आणि अशातच काही कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करावा अशी मागणी केलेली आहे। नाशिकमधील संघर्ष मेळाव्यामध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यामुळे आता किती गांभीर्याने छगन भुजबळ या मागणीला घेतात ते बघावं लागेल। तर छगन भुजबळांची काय प्रतिक्रिया असेल, काय भूमिका असेल ते बघावं लागेल, कारण काल जेव्हा प्रतिक्रिया आलेली होती छगन भुजबळ यांची त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या नावाला हिरवा कंदील दिलेला होता, आपल्याला मंत्री करायचं होतं त्यांना, मुख्यमंत्री फडणवीस यांना। पण आता माझा पत्ता कोणी कट केला, कोणी माझं नाव कमी केलं त्याचा शोध घ्यावा लागेल अशी एक सूचक प्रतिक्रिया दिलेली होती छगन भुजबळ यांनी। त्यामुळे त्यांचा निशाणा हा अजित पवारांकडे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तर नाहीये ना असा सवाल उपस्थित झालेला असतानाच आता मात्र त्यांचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत ते त्यांना गळ घालताना दिसून येत आहेत। छगन भुजबळ यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी मागणी ते करतायत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास काजळे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? एकीकडे छगन भुजबळ नाराज आहेत, त्यांची समता परिषदेच्या सोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत बैठक सुरू असताना दुसरीकडे मात्र कार्यकर्ते त्यांना गळ घालताना दिसत आहेत भाजपमध्ये प्रवेशाची। काय अपडेट्स आहेत आणि अशामध्ये आता छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेऊ शकतात? समता परिषदेचं हे जे काय आहे मेळावा म्हणता येईल तो चालू आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा देत छगन भुजबळ यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी मागणी केलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये छगन भुजबळ यांचं भाषण देखील सुरू होणार आहे आणि त्यावेळेस छगन भुजबळ नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। सर्वात महत्वाची बाब म्हणजे भाजपकडनं छगन भुजबळांना ऑफर दिली गेली आहे की काय असा देखील प्रश्न आता मांडला समोर येत आहे। त्यामुळे एकीकडे छगन भुजबळ भूमिका स्पष्ट करत नाही आणि कार्यकर्त्यांनी जोर धरलेला आहे की छगन भुजबळांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, तर एकीकडे छगन भुजबळांची मानसिक देखील प्रश्न आता समोर येऊ लागला आहे। निश्चितच विकास, त्याच्यामुळे आता जे अजित पवार आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कळत होतं। दुसरीकडे मात्र त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेशाची गळ घालतायत आणि तुम्ही म्हणताय त्यानुसार जी माहिती आहे त्याच्यामध्ये भाजपकडून त्यांना ऑफर तर आलेली नाहीये ना असाही सवाल उपस्थित होता। त्यामुळे भुजबळ नेमका काय निर्णय घेणार या हालचालींकडे आपलं लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।